महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं की आठवतं ते 2022 मधील सत्तांतराचं वादळ. ठाण्यातील साध्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास नगरसेवक, आमदार, मंत्री आणि पुढे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. आणि शिवसेनेतील अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उचललेलं बंडाचं पाऊल राज्याच्या राजकीय इतिहासात टर्निंग पॉइंट ठरलं. गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत घडलेल्या घडामोडींनी विधानसभेतील आकडे बदलले, सत्तेची समीकरणं उलटी झाली आणि शिंदे गटानं स्वतःलाच खरी शिवसेना घोषित करत पक्षनाव व धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळाल्यानं त्यांच्या नेतृत्वाला अधिकृत मान्यता मिळाली आणि भाजपसोबत हातमिळवणी करत त्यांनी सत्ता स्थापन केली. समर्थकांनी हा निर्णय विचारधारेशी निष्ठा आणि धाडस म्हणून मांडला, तर विरोधकांनी सत्तेसाठी केलेलं बंड अशी टीका केली. मात्र त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि विधानसभा राजकारणात शिंदे गटानं आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवलीसारख्या भागांत सभा, मेळावे आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवत त्यांनी तळागाळातील नेटवर्क मजबूत केलं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही भूमिका मांडत विकासकामे, पायाभूत सुविधा, शेतकरी प्रश्न आणि गुंतवणूक यावर लक्ष केंद्रित केल्याचा दावा केला. तर दुसरीकडे शिवसेनेतील फूट, आमदारांची हालचाल आणि सत्तेची उलथापालथ यावरून राजकीय वाद कायम राहिला. आज महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदे शिवसेना हा स्वतंत्र आणि निर्णायक घटक मानला जातो. सत्ता समीकरणात त्यांचा वाटा महत्त्वाचा ठरतो आणि बंड, संघर्ष, संघटन आणि सत्ता या 4 शब्दांत शिंदे शिवसेनेचा आत्तापर्यंतचा प्रवास मांडला जातो. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर हे वादळ पुढे कोणती नवी दिशा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.